मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला पुरीला कसं जायचं आणि तिकडच्या स्टेबद्दल सांगितले होते. तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल जठार आणि जगन्नाथपुरीच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पुरीमध्ये काय काय बघायचं आणि ते सगळं बघण्यासाठी ट्रॅव्हल कसं करायचं. तर आधी हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या. पुरी आणि भुवनेश्वरच्या आसपास बघण्यासारख्या खूप सुंदर गोष्टी आहेत, पण त्या सगळ्या गोष्टी सिटीपासून थोड्याशा लांब आहेत, त्यामुळे विदाऊट व्हेकल ते सगळं बघणं शक्य नाही. म्हणून पुरीमध्ये फिरण्यासाठी भरपूर ट्रान्सपोर्ट ऑप्शन्स अवेलेबल आहेत, ज्यामध्ये तुम्हाला कार 700 ते 800 रुपये पर हेड, रेंटेड बाईक 300 ते 400 रुपये 2 लोकांसाठी किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट 200 ते 300 रुपयांमध्ये मिळून जाईल. हे सगळे चार्जेस आम्हाला आलेल्या अनुभवातून आणि तिकडे 8-10 लोकांना ट्रॅव्हल एजंट्सला विचारून टाकले आहेत. कदाचित तुम्हाला आणखीन स्वस्त मिळून जातील. सगळ्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, एकदा चेक करून घ्या. पुरीमध्ये इलेक्शन असल्यामुळे आणि ट्रान्सपोर्टला परमिशन नसल्याने आम्हाला 7 लोकांसाठी 7,000 रुपयांमध्ये एर्टिगा कार मिळाली होती. पण तुम्ही तिकडे 2-3 ट्रॅव्हल एजंट्सला विचारूनच व्हेकल बुक करा, म्हणजे कार 5,000 रुपयापर्यंत मिळून जाईल. ज्यामध्ये ते तुम्हाला पहिल्या दिवशी गोल्डन बीच, चंद्रभागा बीच, कोणार्कचे सूर्य मंदिर, धौलगिरी, भुवनेश्वरमधल्या सगळ्यात महत्त्वाचे लिंगराज मंदिर, केदारगौरी मंदिर, मुक्तेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, उदयगिरी, नंदनकनन आणि दुसऱ्या दिवशी डॉल्फिन्स पॉइंट म्हणजे चिल्का बीच फिरवतील. या सगळ्यांमध्ये कोणार्कचे सूर्य मंदिर आणि जगातल्या सगळ्या शिवलिंगांचे राजा असलेले भुवनेश्वरमधले लिंगराज मंदिर हे संस्कृतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. त्यांचे पूर्ण डिटेल्स पुढच्या एपिसोडमध्ये सांगेल. तसेच 2 दिवसांचा प्रॉपर प्लॅन पण सांगेल. त्यासाठी पेजला फॉलो करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही पाठवा. धन्यवाद.